नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेज व त्यांच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी MH नर्सिंग CET 2026 ही परीक्षा दिलेली आहे। जर या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर किती पर्सेंटाइल मार्क लागतात, महाराष्ट्रामध्ये किती गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहेत, एकूण जागा किती आहेत, या संपूर्ण प्रश्नांसंदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व जेही विद्यार्थी BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, MH नर्सिंग CET ही परीक्षा झाल्यानंतर जे काही निकाल आहेत या परीक्षेचे ते साधारण 12 जून ते 15 जून या दरम्यान लागू शकतात व यावर्षी महाराष्ट्रामध्ये MBBS, BDS व इतर जे काही हेल्थ सायन्सचे कोर्सेस आहेत त्या अगोदरच नर्सिंगची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू होऊ शकते। कारण NEET UG 2026 ही परीक्षा रद्द झाल्यामुळे त्या प्रवेश प्रक्रिया थोड्याफार डिले होऊ शकतात, परंतु नर्सिंगची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती यावर्षी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण महाराष्ट्रात एकूण किती गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहेत, त्यामध्ये जागा किती आहेत व त्यांचा कट ऑफ काय राहतो या संदर्भाने माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिल्या नंबरचं जे कॉलेज आहे या कॉलेजचा कोड आहे 9111। या कॉलेजचं नाव आहे कॉलेज ऑफ नर्सिंग सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई। तर हे महाराष्ट्रातील वन ऑफ द टॉप गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे। यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 50 जागा आहेत। त्यानंतर या ठिकाणी BJ मेडिकल कॉलेज पुणे, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज नागपूर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गोंदिया, अशा पद्धतीने महाराष्ट्रात गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहेत। जर आपण एकूण संख्या पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्रामध्ये 17 गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहेत व यामध्ये एकूण 1180 जागा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत व या सर्व जागांवर स्टेट कोटामार्फत प्रवेश होतात। यामध्ये कॅटेगरीनुसार रिझर्वेशन देखील आहे, त्यामुळे ज्या त्या कॅटेगरीचे कट ऑफ कमी जास्त राहतात। जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर साधारण 85 पर्सेंटाइलपर्यंत विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज मिळालं होतं। मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये हे जे काही तुम्ही कॉलेज पाहत आहात हे नव्यानं सुरू झाले होते, त्यामुळे कट ऑफ फार कमी गेला होता। महाराष्ट्रात 2025च्या अगोदरचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजची जी संख्या आहे ती फार कमी होती, परंतु आता महाराष्ट्रामध्ये टोटल 17 गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज झाले आहेत। आता याचा फायदा यावर्षी जेही विद्यार्थी BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्यांना होईल। तर या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला आहे। त्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा। येणाऱ्या काळात प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कॉलेज यादी, जी काही तुमच्या मार्कनुसार कट ऑफ लिस्ट आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मिळेल व ज्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक काउन्सिलिंगमध्ये मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी BSc नर्सिंग 2026 पेड काउन्सिलिंग देखील आपण सुरू करत आहोत। यामध्ये विद्यार्थ्यांच्या अगदी रजिस्ट्रेशनपासून ते पर्सेंटाइलनुसार योग्य कॉलेज मिळेपर्यंत पूर्ण A to Z मदत केली जाईल। तरी ज्याही विद्यार्थ्यांना या अनुषंगाने आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकतात। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।